अजिंक्य काय करताय हो? इस्त्री इस्त्री अनाशी. आता लाईट गेले म्हणलं कशी करणार. पण एवढा गडबडीनं कुठे निघालाय? अगं एक काम आहे. कसलं काम? हा एक. तसं नाही, एवढी काही काय? अगं विक्याचं काम आहे. हा पण काम काय? हेच. हा ते विक्या जाणार आहे ना आता, मग ते त्याची तयारी बियारी म्हणजे त्याला काय खरेदी बिरेदी करायची असेल तर ते. असं वे? मग हे सांगायला काय होतंय? सांगितलं की मग. सांगितलं की, पण एवढं विचारल्यावर. नीट झाली ना इस्त्री? हो. नक्की विक्रम बरोबरच निघालाय ना? नाही म्हणजे मला वाटलं दुसऱ्या कोणाला तरी भेटायला निघालाय. नाही नाही, कशाला कोणाला भेटायला जाते मी. पावसात जाणार वे? काय पाऊस आलाय? आला नाही पण कधी पण येईल. हा छत्री दे की मग. मम्मी छत्री घेऊन गेले. वय मामी कधी येणार मग? येईल की 10-15 मिनिटात. नको, आता एवढं वेळ कोण थांबणार. निघतो मी. राहू दे छत्री, जातो तसंच. आव थांबा, येईल की मम्मी. नाही नको, अगं महत्वाचं काम आहे. आव पण अजिंक्यांचं काहीतरी चाललंय. पण नेमकं काय चाललंय? मला कुठल्या पोरी संग? नाही नाही, बघायलाच पाहिजे. कधी येणार आहेत भाई? काय माहित कुठे अडकलेत. त्या आजानच उशीर केला असेल. काय क्या केवढा उशीर? अगं मी नाही, त्या आजीने लेट केला. बघितलं, मी तुला म्हणलं होतं का नाही त्या आजानच लेट केला असेल म्हणून. ए शर्टाला इस्त्री करत होतो. शर्टला इस्त्री करायला काय 10 तास लागतात वय? लाईट नव्हती. कशी इस्त्री केली ते माझं मला माहिती. इस्त्री करायला काय नडलं होतं? तुला कुठल्या पोरीला भेटायला जायचं होतं? ए आर्मीवाल्यांचं काम कडक असते आणि मी कधीच विदाऊट इस्त्री ड्रेस घालत नाही. माहितीये. अजून कशात काय नाही आणि चाललाय इस्त्री करून. बोलली बोलली का चोंबड्यासारखं? हे लय होत्या आजा, परत चोंबडी म्हणलास ना तर दे निघ उलट्या हाताची. ए असलं घरात बोलायचं काय? प्लीज तुम्ही भांडू नका. तुम्ही आमच्यासाठी आलाय ना इथं. प्लीज तुम्ही आमच्यासाठी भांडू नका. मग हिला बोलायचं कळत नाही वे? अगं असं किती वेळ झाला? इस्त्री तर करत होतो ना फक्त. इस्त्री करत होतो म्हणे. शेवटी मीच दिलेला शर्ट घातलाय. ए मी दिलं म्हण. तू काय व्हॅलेंटाईनला गिफ्ट दिलास मला? माझा लकी शर्ट हरलास ना म्हणून दिलास तुम्हाला, कळलं का? हे तुम्ही आता परत सुरू नका बरं का. मी तर म्हणतो तुम्ही एकत्र बसूच नका, वेगवेगळ्या बसा. म्हणजे तुमची भांडणं बी व्हायची नाही, पोलिसांची लढतर बी नाही. कसं हा ही वेगळं का बसलेत? अरे काय झालं? नाही कुठं काय. अरे मग वेगवेगळं का बसलाय? असंच. मला माहितीये तुम्ही परत भांडलाय. तर असं भांडत जाऊ नका. काय प्रॉब्लेम असेल तो आपसात मिटवायचा. चला इकडे या, इकडे या. सांग पटकन सांग, काय प्रॉब्लेम आहे तुमचा?
नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. असं सगळीच म्हणतात, पण प्रॉब्लेम असतो. बोला पटकन. अहो खरंच काय प्रॉब्लेम नाही तर. आयुष्यात काय पण करायचं, पण पोलिसासंग कधी खोटं बोलायचं नाही. आणि कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, कार्य तत्पर पोलिसाबरोबर तर कधीच नाही. बोला पटकन, काय प्रॉब्लेम आहे? आता काय प्रॉब्लेमच नाही तर काय सांगू. हे बघा, तुम्ही एकमेकावर प्रेम करताना. नाही. अरे एवढा राग बरा नाही. प्रेम काय आहे? काय आहे? प्रेम प्रेम आहे. आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्याच्याशी जास्त भांडत असतो. सतत आपण त्याच व्यक्तीचं नाव काढत असतो. भले भांडण्यासाठी का होईना, पण आपण तिचीच आठवण काढत असतो. मला सांगा, तुम्ही एकमेकांची आठवण काढता का नाही? हा, म्हणजे तुमचं एकमेकावर प्रेम आहे. बहुतेक तुम्हाला समजलं नसेल, पण मी सांगतो ना, तुमचं एकमेकावर प्रेम हाय म्हणजे हाय. आम्ही चोरी पकडण्यात लय माहिर असतो. समोरच्याच्या मनात काय चाललंय ते लगेच ओळखतो. चला. अरे काय राहुल शेठ, नमस्कार. नमस्कार भैया. काय मग निवांत आहे? होय, मी कायमच निवांत असतो. बोला, काय करायचंय? काय नाही, आपलं हे असं झालं होतं. असंच वय चालत आलाय आज. अहो चाललं पण पाहिजे माणसानं, आहे का नाही? होय होय, हा, माझ्यासारखा फिटनेस ठेवला पाहिजे की. खरंय खरंय. भैया, तुमची ती जनता कुठे दिसना. जम्या, टॉयलेट आणि ते ही. ती वय, अरे ऑफिसर मध्ये जरा महत्वाची कामं काढलेत, काम करत बसलेत. तुझी दोस्त कंपनी कुठे आहे? आज आणि क्या होय, हा, बाहेर गेले ती. राहुल शेठ, माझं एक काम आहे तुमच्याकडे. कसलं काम? कसं आहे राहुल शेठ, बसा की. मला एक सांगा, आपण प्रेमाला मदत केली पाहिजे का नाही? आता ही प्रेमा कोण म्हणायची? अहो प्रेमा नाही, प्रेम, लव. वय वय, प्रेमाला मदत केलीच पाहिजे की. म्हणूनच मला विक्रमच्या प्रेमाला मदत करायची. याला तुझ्याबद्दल कळलं का काय? राहुल शेठ, हा? कसला विचार करताय? इक्याचं कुठलं प्रेम आठवतोय? तुम्हाला माहित नाही असं होईल का राहुल शेठ? हा 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 हा, आता आठवलं मला इक्याचं प्रेम. हा, पण भैया, तुम्ही आधीपासूनच इक्याच्या प्रेमाला मदत करताय की. कस काय? म्हणजे भरती झाल्यावर कसला भारी सत्कार घेतला, वा. आणि इक्याचं प्रेमच आहे आर्मीवर. अहो राहुल शेठ, हा, आर्मीवर तर काय आपल्या सगळ्यांचंच प्रेम आहे, माझं तुमचं.
मी विक्रमच्या गर्लफ्रेंड विषयी बोलतोय. त्याला गर्लफ्रेंड आहे होय? आणि मला माहित नाही होय. अहो मला माहितीये ना, विक्रमचं एका मुलीवर प्रेम आहे. काय सांगताय? आणि त्याला शीतल, आज्या सगळे मदत करतात. अयो, आणि आता मी पण त्याला मदत करणार आहे. तुम्ही पण करणार आहे ही मदत? भारीच आहे की. अहो मी तर करणारच आहे, पण तो तुमचा एवढा खास मित्र, मग तुम्ही का मदत करत नाही? मी मदत करत नाही हीच लय मोठी मदत आहे. गुड गुड. अहो लवला हेल्प केलीच पाहिजे. लव्ह इज लाईफ अँड लाईफ इज इम्पॉर्टंट. हा, सगळ्यांना मदत केली पाहिजे. होय होय, करायला पाहिजे. होय, सगळ्यांनीच केले पाहिजे. पण सगळे कुठे गेले म्हणायचे? याला जर सांगितलं कुठे गेले ते, तर हा अजून प्रॉब्लेम करल. याला सांगायलाच नको. हो राहुल शेठ, अहो प्रेमाला मदत करायची का नाही? हा, मग लवकर सांगा कुठे गेले. ते इक्याचं सिलेक्शन झालं ना, हा, म्हणून ते आपलं हे हा इक्याच्या मामाकडे गेलेत भेटायला. हो हो असं आहे होय. हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विक्रमच्या प्रेमाला आपला फुल सपोर्ट आहे. कारण लव्ह इज लाईफ. देअर यू आर. चला येऊ का? भैया, तू माझ्याकडनं किती बी माहिती काढण्याचा प्रयत्न कर की, मी पण लय खुफिया माणूस आहे. शीतल, आज्या, इक्या आणि पूजा कुठं आहेत आणि काय करतायत ते तुला कळून पण देणार नाही. तेव्हा आता वेगवेगळं बसायचं नाही, जवळ जवळ बसायचं, नाहीतर डायरेक्ट आत टाकीन. कळलं का? हो हो, हा, कळलं. हा, आता एकत्र बसायचं, भांडायचं नाही, मस्त गप्पा मारायच्या, छान गाणी ऐकायची, भांडायचं नाही. प्रेम करा, हा, म्हणजे प्रेमानं बोला. भांडला बिंडला तर जेलमध्ये टाकणार, माहितीये. येऊ का? हा या की. कुलकर्णी चला. आईला ह्याला आपल्या लवशिप मध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे? काय माहित, पण विचित्रच आहे जरा. बरं झालं प्रेमाचं नाटक केलं, नंतर खरंच आतबीत टाकलं असतं. वय, आणि ह्याचा काही नियम नाही, परत येईल त्यो. हा, लक्ष ठेवायला पाहिजे. होय. आजा, आपण गाणी ऐकायची का? हा लाव. हेडफोन आहेत का? इथं. चल बसूया. शितले मुद्दाम लावलं नाही का ना? ए, मुद्दाम नाही, FM आहे. आता त्यावर मुद्दाम कसं लावणार? उगाच
काहीतरी काढून भांडू नगस. आणि आपलं काय ठरलंय? भांडायचं नाही म्हणून ठरलंय ना? मी मुद्दाम नव्हतो भांडत, मला वाटलं तू मुद्दाम केलंस. मुद्दाम करायला मला काही याड लागले वे? थांब, दुसरं काहीतरी लावूया. नको बाई, काहीतरी अजून दुसरं लागायचं. तुझं ऐक. असू दे, मी बी नाही ऐकत. आजा, एक विचारू का? विचार की. तुम्ही दिलेला शर्ट घातला आणि तुझी जिंदगीच बदलली ना? जिंदगी बदलली म्हणजे? म्हणजे तुला तो आर्मी ऑफिसर भेटला, त्याने तुला ते तलवारीचं गिफ्ट दिलं. त्याचा आणि शर्टचा काहीतरी संबंध आहे का? काय वाटेल ते बोलायचं आपलं. वाटेल ते काय? खरंच आहे की. बर, असू दे. आजा, इके आणि पूजासाठी पूजाच्या घरचे तयार होतील का? होतील की, त्याला काय. सूट बी होत्यात ना एकमेकाला? वय लय प्रेम बी करतात एकमेकांवर. आजा, मला सांग, तुझी आहे का नाही कोण गर्लफ्रेंड? हल, आपल्याला नाही होत असलं काय. खरं का? मग ए, तू ते हर्षवर्धनच्या प्रपोजचं उत्तर दिलं का? नाही. आणि त्याला कोण हो म्हणतंय? का, काय झालं? अगं चांगलं आहे की, गावातलाच आहे, चांगला पैसेवाले बी आहे. त्याला नाही म्हणाल काय झालं? तू अजून त्याच्यासाठी काम करतोयस? मी कधीच बंद केले. मग कशाला त्याचं एवढं कौतुक करतोयस? आणि पैसे बघून प्रेम करणाऱ्यातली नाही मी. प्रेम करायचं नसतंय, प्रेम ना व्हायला पाहिजे आपोआप. आणि माझा बॉयफ्रेंड असा असेल ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न आहेत, जिद्द आहे. मग त्या हर्षवर्धन सारख्याचा काय उपयोग? अरे बापाच्या पैशाने फक्त झोप मिळते, स्वप्न मिळत नाहीत. आणि प्रेम, प्रेम हे एकदाच होत. आणि ते मी अशा मुलावर करीन की काय बी झालं तरी बी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर राहीन आणि तो माझ्या बरोबर. मग भले दुनिया हिकडची तिकडं झाली ना तरी बी काय फरक पडत नाही. खरंय, जो माणूस स्वप्न बघू शकत नाही ना, तो प्रेम बी करू शकत नाही. कारण स्वप्न बघायला विश्वास लागतो, आणि तो जर नसेल ना तर प्रेम होऊ शकत नाही. आजा, तुला एक गोष्ट कळली का? आपलं आजपर्यंत काय बी पटलं नाही, पण प्रेमाबद्दल एकमेकांची मतं एकसारखीच आहेत ना? होय.